तर नालेसफाई म्हणजे अधिकाऱ्यांसाठी पैसे खाण्याचा मार्ग आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केलेला आहे. नालेसफाई म्हणजे अधिकाऱ्यांसाठी पैसे खाण्याचा मार्ग आहे असा हल्लाबोल आव्हाडांनी केलेला आहे. पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. आव्हाडांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी. पाहूया. सर, खरं तर महापालिकेने 100% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मे महिन्याआधी ही नालेसफाई होणं अपेक्षित होतं. मात्र मुंब्रा असेल, कळवा असेल, त्याचप्रमाणे ठाण्यातल्या विविध ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहेत. नालेसफाई गांभीर्याने घेतलीच नाही. खास करून मुंबऱ्याचं मी सांगू शकतो. भानुशाली नावाचा कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांनी संगनमताने नेमला. अधिकाऱ्यांच्या संगनमताने भानुशाली नावाचा कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला. हा भानुशाली कधी फिरलाच नाही मतदारसंघ म्हणजे त्या एरियामध्ये. हे होणार, अधिकारी बघतच नाही. अधिकाऱ्यांना नालेसफाई म्हणजे मजबूत पैसे घ्यायचा मार्ग आहे. तर पण नालेसफाईला ज्यावेळेस सुरुवात होणार होती त्यावेळेस महापौर स्वतः मुंबऱ्यातून या नालेसफाईला सुरुवात केली होती. त्यावेळेस त्यांनी असा अतिशय खोटारडेपणाचा हा दावा आहे. कोणी काही केलं नाही. आम्ही बोंबलून बोंबलून टाकलो. काही होत नाही. ठाणे महानगरपालिका म्हणजे फक्त कुरण आहे. चरायचं आणि जनतेने मरायचं. तर एकीकडे पावसाळ्या आधीची कामं ही मे महिन्या अखेर संपायला हवीत. मात्र तरी सुद्धा महापालिकेला एक वेळ होता, कारण जून महिन्यात पाऊसच पडला नाही. नगरसेवकांकडे महापालिकेकडे सगळं होतं, पण करण्याची मानसिकता नाही म्हटल्यावर काय करणार आहे. जबाबदारीच घ्यायची नाही, तर अशा प्रकारे या गोष्टी घडणारच, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, विधान भवन, मुंबई.